रामकृष्ण हरी सर्वांना. याच्या आधीच्या माऊलीच्या सेवेत आपण 1129 ओव्यांचं वाचन केलं होतं. आता तिथून पुढच्या काही ओव्यांचं आपण वाचन करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रं जैनानंद ज्ञान राजा सुभाद्रं तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सर्व ज्ञानेश्वराशी. श्लोक 55. ह्या श्लोकाची माऊलींनी जवळजवळ 150 ओळ्यांमध्ये निरूपण केलं. आपण वाचायला चालू करू. श्लोक 55. भक्त्या मामाभिजानाति यावन्यचास्मै तत्त्वतः ततो मा तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदंतरम. या ज्ञानभक्ती सहज भक्तो एकवटला मज तो मीची केवळ हे तुझ श्रुती आहे. जे भवनी अभुजा ज्या ज्ञान या आत्मा माझा हे बोली लोकपी ध्वजा. सप्तमाध्यायी. हे कल्पादी भक्ती मिया भागवत मिश्री ब्रह्मया उत्तम म्हणून धनंजय उपदेशली. ज्ञानी येते स्वम संविती शैव म्हणते शक्ती आम्ही परमभक्ती आकुले म्हणून. हे मज मिळती वेळे तया क्रमयोगी या फळे मग समस्तही निखळे मी याची भरे. तेथे वैराग्य विवेकेसी आटे बंदी मोक्षेसी वृत्ती ती आवृत्तेसी बुडवणी जाय घेऊनी येलपणाते परत्व हारपे जेथे केळवणी सारी भूते आकाश दैसे तयापरी थांद साध्य साधनाती शुद्ध ते मी होऊनी एकवद भोगितो माते. घडोनी सिंधुशी आगा सिंधुवरी तळपे गंगा तैसा पांडू तया भोगा अवधारी जो. का आरसियासी आरसा कुटुनी दावली या जैसा देखना अतिशय तैसा भोगनाथिये. शैलिया स्वप्ननाशे आपले ऐक्याचे दिसे ते दुजे नवीन जैसे भोगीचे का. हे असो जर पुनू नेलिया तो मुख बोधुई गेलिया देखले पण ऐकलेया अस्वादी जय जेवी. तोची भोगो झालिया तयाचा न घडो हा भाव जयाचा. तीही बोलो केवी बोलाचा उच्चारू घेजे तयांच्या नेनो गावी रवी प्रकाश हनदिवी मी व्योम लागी मांडवी उभली तिही. हागा राज्यनत्व नव्हता अंगी राव रायपण काय भोगी का आधारुना हन आलिंगी दिन कराते. आणि आकाश जे नवे तया आकाश काय आणवे जानवे रत्नाच्या रूपी मिरवे गुंजांचे लिने म्हणून मी होणे नाही तया मीचे आहे गेही मग भजेला हे काही बोलो किर. या लागी तो क्रमयोगी मी झालाची माथे भोगी तारुण्य क्या तरुण आहे जिया परी. तरंग सर्वांगी तो चुंबी प्रभा सर्वत्र विलसे बिंबी नाना अवकाश नभी लुंठुत जैसा तैसा रूप होनी माझे माते क्रिया विनतो भजे. अलंकार रूपा सहजे सोनियाती जीवी का चंदनाची धृती जैसी चंदनी भजा पैसे का अकृत्रिम शशे चंद्रिकाते तैसी क्रिया किरण साहे तरी अद्वैती भक्ती आहे. हे अनुभवाची हे जोगे नवे बोलायचे तेव्हा पूर्वसंस्कार छंदे जे काही तो अनुवादे तेने अवळलोनी गोदे बोलता मीची. बोलतया बोलताची भेटे तेथे बोलले हे नघटे ते मौन तव गोमटे स्तवन माझे. म्हणून तया बोलता बोलता मी भेटता मौन होय तेन तत्वता स्तवी तो माते. कैसेसी बुद्धी का दिटे जे तो देखे जाय किरीटी ते देखणे दृश्य लोटी देखतीचे दावे. आरसिया आधी जैसे देखतीचे मुख दिसे तयासे देखणे तैसे मिळवी दृष्टे. दृश्य जाऊन या दृष्टे द्रष्ट्यासीची जे भेटे ते एकलेपणे हे न घटे द्रष्टपणेही. ते तर स्वप्नीची या प्रिया चेवणी झोंबी गेलिया ठाई जे दोन्ही न होनिया आपणची जैसे. का दोही काष्टांची गोष्टी माझी वनी एकवटी तो दोन्ही हे भाषा आटी आपणची होया. नाना प्रतिबिंबाती घेऊ गेली अगबस्ती बिंबताही असती जाय जैसे तैसा मी होनी देखते
तो घेऊ जाळी दृश्याते ते तर दृश्य न तिथे दृष्टत्वेसी रवी अंधारू प्रकाशता नूरेची जेवी प्रकाशता तेवी दृष्टी नाही दृश्यता मी झालिया मग देखीजे ना न देखीजे ऐसे जे दशाने बजिले ते ते दर्शन माझे साचो गारे ते भलतया ही किरटी पदार्थीची या भेटी द्रष्ट दृश्यतिता दृष्टी भोगी तो सदा आणि आकाशही आकाशे दाटले न ढळे जैसे मी आत्मे ना कनपे तैसे झाले तया कल्पांती उदक उदके वृंदलिया वाहू ठाके तैसा आत्मेनी मिया एके कोंदला तू पावो आपण पया वळगे केवी वनी आपण पया लागे आपण पाणी रेगे स्नाना कैसे म्हणून सर्व मी झाले पण केले तया येणे जाणे कैसे गा यात्रा करणे अद्वय मज पैजळावरील तरंगो तरी धावणीला सवेगो तरी नाही भूमी भागो कर्मीला जैसा जे सांडावे का मांडावे जे चालणे जेणे चालावे ते तो याची एका आगवे म्हणून या गेली आई भलते होता उदकपणे पांडुसुद्धा तरंगाची एकात्मता न मुळेची जेवे तैसा मी पण हा लोटला तो आगवयाची मजा आला या यात्रा होय भला कापडी माझा आणि शरीर स्वभाव वशे काही एक करू जरी बैसे तरी मीची तो ते नेहमीशे भेटे तया तेथ कर्म आणि करता हे जावणी पांडुसता मीच्या आत्मेने मज पाहता मीचे होया पै दर्पणा ते दर्पणे पाहलिया होय न पाहणे सोने झकलिया सुवर्णे न झाके जेवी दीपाते दीपे प्रकाशिजे ते न प्रकाशनेचे निपजे तैसे कर्म मी आखीजे ते करणे घ्यायचे कर्मही करीतीचे आहे जे करावे हे भाष जाये ते न करण्याची होय तयाचे केले क्रिया जात मी झाले पणे घडे काहीच न करणे त्याचे नाव पूजने पुणेचे माझे म्हणून करीती आहे भोजा ते न करणे हेची कपी ध्वजा निपजे ती या महापूजा पूजी तो माथे एवं तो बोले ते स्तवन तो देखे ते दर्शन अद्वया मज गमन तो चाले तेची तो करीते तुला पूजे तो कल्पितो जपू माझा तो असे तेची कपिध्वजा समाधी माझी जैसे कर्ण केसे काकणे असे जे अनन्यपणे भक्तियोगी येणे मजसी तया उदकी कल्लोळो कापरी परमळो रत्नी उजाळू अनन्य जैसा किंबवना तंतुसी पटू का मृत्तिकेसी कटू तैसा तो एकटू मजसी माझा या अनन्य सिद्धा भक्ती या आगवाची दृश्य जाती मजा आपण प्रिय सुमती द्रष्टयाते जाणे तिन्ही अवस्थाचे निद्वारे उपाद्युपहित आकारे भावा भाव रूप स्फुरे दृश्य जे ते आघवेची मी द्रष्टा ऐस्या बोधाचा माचोटा अनुभवाचा सुपटा धेंडा तोनाचे रज्जू झालिया गोचरू आभासता तो व्याळाकारू रज्जूचे ऐसा निर्धारू होय जेवे भांगारा परते काही लेणे गुंजही भरी नाही आटुनी या ठाई किजे जैसे उदका एका परते तरंग नाहीचे हे निरुते जाणून तया आकारते न घेपे जेवे ना तरी स्वप्न विकारा समजता चेवून या युमाने घेता तो आपण पया पुरवता न दिसे जैसा तैसे जे काही आथी नाथी येणे होय स्नेह स्फूर्ती ते ज्ञाताची मी हे प्रतिती भोगुनी भोगी जाणे अजून मी अजरू अक्षय मी अक्षरू अपूर्व मी अपारू आनंद मी अचळ मी अच्युतू अनंत मी अद्वैतू आद्य मी अव्यक्तू ही मी ईश मी ईश्वरू अनादि मी अमरू अभय मी आधारू आधेय मी स्वामी मी सदोदितू सहजी मी सततू सर्व मी सर्वगतू सर्वातितू मी नवा मी पुराणो शून्य मी संपूर्ण स्थूल मी अणु जे काही ते मी अक्रिय मी ऐकू असंगू मी अशक्यू व्यापू मी व्यापको पुरुषोत्तमो मी अशब्दो मी अश्रोतृ अरूपो मी अगोत्रू समू मी स्वतंत्र ब्रह्म मी ऐरू ऐसे आत्मत्व मजे एकाते या अद्वय भक्ती जाणून निरुते आणि याही बोधा जाणते तेही मीच जाणे पै चेली अनंतरे आपुले एक बनवरे तेही तो वरी स्फुरे तयाशीची देसे का प्रकाशता अर्को तोची होय प्रकाशको तया या भेदा द्योतको तोची देसा तैसा वेद्यांचा विलयी केवळ वेदको उरी पाही तेने जाणवे तया तेही हेही जव जाणे तया अद्वैपणा आप्रिया जाणती व्यक्ती ते धनंजया ते ईश्वराची मी हे तया मोदासी मग द्वैतातीत मीचे आत्मा एक निभ्रांत हे जाणणे जेत अनुभवे रिगे ते तचेईला एकपणा दिसे जे आपुले आपण तीही जाताने नकवण होई जे जेवी का डोळा देखती एक क्षणी सुवर्णपण सुवर्णी नाटिता होय आठणी अलंकाराचीही नाना लवण तोय होय मग शारता तोय तो राय ते जिरता जेवी जाय झाले परदे तैसा मी तो हे जे असे ते स्वानंदानुभव समरसे कालविनी या प्रवेशे मजाची माझी आणि तो हे भाव तेथे जाय तेथे मी हे कोणासी आहे
ऐसा मी ना तो ती ऐसा माय माझ्याची रूपे. जेव्हा काकुरा जळ सरे त्याचे नाम अग्निपुरे. मग उभा येतात उरे आकाश जेवी. का झालेली आहे का ऐकू वाढे तो शून्य शेकू. तैसा आहे नाहीसा शेकू मीचू मगा आधी. तेत ब्रह्मा आत्मा ईशू इया यया बोला मोडे सर्वसू. न बोलणे आहे पैसू नाही येता. न बोलणे न बोलोनी ते बोलीजे तोंड भरोनी. जाणीव नेणी व नेणोनी जाणीच येते. तेथ बुझे जी बोधे आनंद घेपो आनंदे. सुखवरी दुसते सुखाची भोगजे. तेथ लाभ जोडीला लाभा. प्रभा अलंगली प्रभा. विस्मय गुणाला उभा विस्मया माझे. समूह तेथ सामावला विश्रांती आला. अनुभव वेडावला अनुभूतीपणे. किंबहुना ऐसे निखळा मी पणा जोडे तथा तया फळ. सेवनी वेली वेळा क्रमयोगाची ते. परिक्रमयोगा किरीटी चक्रवर्तीच्या मुखटी. मी छिद्ररत्न ते साठोवाटी होय तो माझा. मी क्रमयोगा प्रसादाचा कळसू जो हा मोक्षाचा. तयावरील अवकाशाचा उवाव झाला तो. नाना संसार आडवी क्रमयोग वाट बरवी. जोडिले ते मैदक्य गावी पैठी झालीसे. हे असो क्रमयोग बोधे तेने भक्तीचे ते गांगे. मी स्वानंद नोंदी वेगे ठाकीला केगा. हा ठाईवरी सुवर्मा क्रमयोगी आहे महिमा. म्हणून वेळोवेळी तुम्हा सांगतो आम्ही. पै देशे काळे पदार्थ साधुनी घ्यायचे माते. तैसा नव्हे मी आयते सर्वांचे सर्वे. म्हणून माझ्या ठाई जाचाविने लगे काही. मी लाभी ये उपायी साचसे गा. एक शिष्य एक गुरु हा रूढला सास व्यवहारू. तो सत्प्राप्ती प्रकारू जाणवे आगम. आगा वसुदेच्या पोटी निधान सिद्धी खरटी. ध्वनी सिद्ध काष्टी होवा दुवा. परी लाभ येते असते तया की जे उपाय ते. एर सिद्धीची तैसे तैसा येथे उपायी मी. फळईवरी उपाव का पा प्रस्तावितसे देव. हे पुसता तरी अभिप्राव येथेचे ऐसा. जे गीतार्थाचे सांगावे मोक्षोपाय पर आघवे. आणि शास्त्रोपाय की नवे प्रमाण सिद्ध. वारा आभाळाची फेडू वाचुनी सूर्या ते न घडी. का हातू बाबोळी धाडी तो ये न करी. तैसा आत्मदर्शनी आवळू. असे अविद्येचा जो मळू तो शास्त्र नाशी एरू निर्मळू. मी प्रकाशू स्वयं म्हणून अवघेचे शास्त्रे. अविद्या विनाशाची पात्रे वाचूनी न होते स्वतंत्रे आत्मबोधी. तया अध्यात्मशास्त्रांसी जय साचपणाची एकुसी. ते येई ज्या जया ठाईसी तेही घेता. भानुभूत्रिता प्राचिया सतेजा दिशा आघुया. तैसे शास्त्रेश्वरा गीता या सनाथे शास्त्रे. हे असो येणे शास्त्रेश्वरे. मागा उपाय भव्य विस्तारे. सांगितला जैसा करे घेऊ आत्मा. परी प्रथम श्रवणासवे. अर्जुना विपाय हे पावे. हा भाव सकनवे धरुणी श्रीहरी. तेचे प्रमय एक वेळ शिष्या होवावे आढळ. सांगत असे मुद्रा आता. आणि प्रसंगी गीता ठाव ही संपदा. म्हणून दावी अद्यंता एकार्थत्व. जे ग्रंथांच्या मध्यभागी नाना अधिकार प्रसंगी निरूपण अनेकी सिद्धांती केले. तरी ते तुले सिद्धांत इये शास्त्रे प्रसृत. हे पूर्वापार निनत कोणीचे माने. ते सिद्धांताचा आवांका. सिद्धांत कशा अनेका भिडवून आरंभ देखा संपवितो असे. येता अविद्यानाशो हे स्थळ. ते मोक्षोपादान फळ. हे दोही केवळ साधन ज्ञान. हे तुलेचे नानापरी निरूपले ग्रंथ विस्तारी. ते आता दोही अक्षरी अनुवादावे. म्हणून उपये याती जालया उपायस्थिती. देव प्रवर्तले ते कृती येण्याचे भावे. इथे आपल्या 1245 ओव्यांचं वाचन झालं आहे. आता आपण त्यांचा मराठीत अर्थ बघूया. या सहज ज्ञानभक्तीच्या योगाने मी कोण आहे व केवढा आहे तो तत्वतः जाणतो. अशा रीतीने मला तत्वतः जाणून त्यानंतर तो माझ्यामध्ये प्रवेश करतो. माझ्याही समरस होतो. या ज्ञानभक्तीने जो भक्त माझ्याशी सहज ऐक्याला पावला आहे तो केवळ मीच आहे. हे तू ऐकलेही आहेस. कारण की मागे 7व्या अध्यायात ज्ञानी माझा आत्मा आहे हे मी अर्जुना हात वर करून बोललो आहे. अर्जुना ती ही भक्ती उत्तम म्हणून मी कल्पाच्या आरंभी भागवंताच्या द्वारे ब्रह्मदेवाला सांगितले. ज्ञानी हिला 4थ्या भक्तीला स्वयंवृत्ती म्हणतात. शैव हिला शक्ती म्हणतात आणि आम्ही आपली श्रेष्ठ भक्ती म्हणतो. ही भक्ती त्या मागे सांगितलेल्या क्रमयोगाला माझ्याशी ऐक्य पावण्याच्या वेळी फलद्रूप होते.
होते. मग त्याला हे सर्व विश्व केवळ माझ्या स्वरूपाने भरून जाते. तेव्हा वैराग्य विवेकासह नाहीसे होते, बंध मोक्षासह आटतो आणि वृत्ती आपल्याला वारंवार चिंतनासह बुडून जाते. प्रयाच्या काळी आकाश जसे चारी भूते गिळून आपणच असते, त्याप्रमाणे अलीकडपणासह पलीकडलेपणा जेथे नाहीसा होतो, त्याप्रमाणे अलीकडील पलीकडील काठ अगर मध्यभाग्य आणि साध्य साधन यांच्या पलीकडील शुद्ध जो मी त्या माझे स्वरूप तो क्रमयोगी होऊन मला ऐक्याने भोगतो. समुद्राच्या अंगाला मिळून गंगा जशी समुद्रावर स्पष्ट दिसून येते, तोच प्रकार त्याच्या भोगाचा आहे. ऐक. अथवा ज्याप्रमाणे एका आरशाला दुसरा आरसा स्वच्छ करून दाखविला असता तेथे द्रष्टेपणाचा भर असतो, म्हणजे पाहणारा व पाहिले जाणारे हे दोघेच द्रष्टे असतात, तसाच त्या ऐक्य भोगात दृष्टीपणाचाच भर असतो. जागे झाल्यामुळे स्वप्न नाश पावते व आपला एकपणाच आपल्याला अनुभवास येतो. तो जागृतीचा एकपणा असा द्वैताशिवाय अनुभवला जातो. हे राहू दे. आरशात पाहणाऱ्या पुढून आरसा काढून नेला असता ते प्रतिबिंबाचे दिसलेही गेले असता. ज्याप्रमाणे आपले मुख सौंदर्य आपल्या एकट्याकडून भोगिले जाते, तीच झाल्यावर त्याचा भोग घडत नाही, असा ज्यांचा अभिप्राय असेल त्यांनी शब्दांनी शब्दाचा उच्चार कसा केला जातो याचा विचार करावा. म्हणजे शब्दांनी शब्दांची स्तुती अथवा निंदा कशी केली जाते हे उदाहरण ध्यानात घ्यावे. ऐक्यात भोग घडत नाही असे म्हणणारे त्यांच्या गावात दिव्याकडून सूर्यप्रकाशाला जात असेल तर नकळे, अथवा त्यांनी आकाशाला आत घेण्याकरिता मांडव उभारला आहे हे काही कळत नाही. राजेपणा अंगी नसता राजा आपले राजेपणा भोगू शकेल काय? अथवा अंधार आपण अंधकार रूप राहून सूर्याला आलिंगन देऊ शकेल काय? आणि जे आकाश नाही त्याला आकाश काय आहे हे कसे कळेल? अथवा गुंजांचा अलंकार रत्नांच्या अलंकारासारखा रत्नांच्या अलंकारात शोभेल काय? म्हणून जो मी मद्रूप झाला नाही त्याला मीच खोटे आहे, मग तो माझी भक्ती करेल हे खरोखर बोलावयास नको. एवढ्याकरिता ज्याप्रमाणे तरुण स्त्रीच्या शरीरात तारुण्य असते, ती जसा तारुण्याचा उपभोग घेते, तो कर्मयोगी मी मद्रूप होऊन मला भोगतो. लाट जशी सर्वांगी पाण्यानेच उपभोग घेते, अथवा प्रभा बिंबाशी एक होऊन बिंबाच्या रूपाने शोभते, अथवा पोकळी जशी आकाश होऊन लोळते, जसा दागिना स्वतः सोने असून सोन्याला भजतो, त्याप्रमाणे क्रमयोगी मद्रूप होऊन क्रियेशिवाय मला भजतो. म्हणजे दागिन्याने सोन्याशी अभिन्न असणे हेच त्याचे सोन्यास भजणे, तसेच जीवाने माझ्याशी अभिन्न होऊन असणे हेच त्याचे मला भजणे. अथवा चंदनाचा सुवास जसा चंदनाला स्वभावतः भजतो, अथवा चांदणे जसे स्वभावतः चंद्राला भजते, त्याप्रमाणे अनिर्वचन क्रिया करणे खरोखर तरी पोचत नाही. तर अद्वैतात भक्ती ही गोष्ट अनुभवानेच पडण्यासारखी आहे, बोलण्यासारखी नाही. पूर्वसंस्काराच्या अनुरोधाने तो जे काही बोलेल त्या विनवणीने ओ देऊन बोलणारा मीच होतो. बोलणाऱ्याला तेव्हा बोलणारा स्वतः भेटतो, तेव्हा बोललेला हा व्यवहार घडत नाही. ते मौन म्हणजे माझी उत्तम स्तुती होय. म्हणून तो बोलत असताना त्याच्या बोलण्यात बोलणारा जो मी भेटत असल्याकारणाने ते त्याचे बोलणे मौन होते. त्या मौनाने खरोखर तो माझे स्तवन करतो. त्याचप्रमाणे अर्जुना, बुद्धीने अथवा डोळ्याने तो जे पाहावयास जातो त्याचे ते पाहणे दृश्याला एकीकडे सारून पाहणाऱ्यासच दाखवते. आरसा पुढे येण्याच्या अगोदरच असलेले आपले तोंड हे पाहणारे असून तेच प्रतिबिंब रूपाने आपल्याला पाहते. त्याप्रमाणे त्याच्या दर्शनाने द्रष्ट्याचाच दर्शनाचा योग होतो. जेव्हा दृश्य जाऊन म्हणजे दृश्य कल्पनेचा निराश होऊन द्रष्ट्यालाच भेटतो, तेव्हा एकट्या द्रष्टाला राहिल्यामुळे आता त्याच्या ठिकाणी द्रष्टेपणाही घडत नाही. तेव्हा एखादा पुरुष स्वप्नात दिसलेल्या स्त्रीला जागे होऊन आलिंगन देण्यात गेला असता स्वप्नातील नवरा व बायको ही दोन्ही नाहीसे होऊन जसा केवळ आपण मात्र राहतो, अथवा दोन लाकडांचा घासण्यात एक अग्नी उत्पन्न होतो, तो अग्नी दोन्ही लाकडे ही भाषा नाहीसे करून जसा आपणच एकटा राहतो. सूर्य आपले प्रतिबिंब हातात घेऊ आला असता प्रतिबिंब तर जातेच, पण प्रतिबिंबापेक्षा असणारा बिंबाचा जो बिंबपणा तोही नाहीसा जातो. त्याचप्रमाणे द्रष्टा जो मी तो मी होऊन पुरुष जेव्हा दृश्याला घेऊन जातो पाहतो तेव्हा दृश्य तर नाहीसेच होते, परंतु दृश्य सापेक्ष असलेला द्रष्टपणाही असलेल्या दृश्यासह नाहीसे होते. सूर्य अंधाराला प्रकाशू लागला तर ज्याप्रमाणे प्रकाश अंधार तर उरत नाहीच, पण सूर्याचा प्रकाशितपणाही उरत नाही, त्याप्रमाणे दृश्याच्या ठिकाणी मी झालो असता दृश्य मद्रूप झाले असता दृश्यापेक्षा द्रष्टेदशा उरत नाही. मग पाहणेही नाही व न पाहणेही नाही अशी अवस्था जी उत्पन्न होते ते माझे खरे दर्शन होय. अर्जुना, वाटेल त्या पदार्थाच्या भेटीत तो क्रमयोगी होऊन द्रष्टा व दृश्य या सापेक्ष भावरहित असलेल्या स्वरूपाला आपल्या दृष्टीने सदा अनुभवतो. आणि आकाशानेच हे आकाश अगदी दाट भरून गेले असल्यामुळे जसे ते इकडे तिकडे मुळीच हालत नाही, त्याप्रमाणे मी जो आत्मा त्या माझ्यामुळे त्याला
आपल्या ठिकाणी तसे झाले. त्याच्या सकट सर्व विश्व आत्मरूप झाल्यामुळे त्याला येणे जाणे राहिले नाही. कल्पाच्या शेवटी पाणी पाण्याने अडवल्यामुळे ते जसे वाहण्याचेच थांबते, त्याप्रमाणे मी जो एक आत्मा त्याने तो सर्वत्र पूर्ण भरला आहे. पाय आपण आपल्यावर कसा चढेल, अग्नी आपल्या स्वतःलाच कसा लागेल, पाणी हे स्नान करण्याकरता पाण्यात कसे प्रवेश करेल. म्हणून अर्जुना, सर्व मी झाल्या कारणाने त्याचे येणे जाणे थांबते. मी जो एकाकी द्वैत शून्य, त्या माझी हीच यात्रा करणे आहे. पाण्यावरील लाट जरी वेगाने धावली तरी ज्याप्रमाणे ती लाट पाण्याला सोडून जमिनीचा भाग चालून गेली नाही, त्या लाटेने जे ठिकाण टाकावे अथवा ज्या ठिकाणी जावे, जे चालणे व ज्याच्या योगाने चालायचे ते सर्व एक पाणीच आहे. म्हणून अर्जुना, ती लाट वाटेल तिकडे गेली असताही पाणीपणामुळे जी लाटेची पाण्याशी एकरूपता असते ती ज्याप्रमाणे खात्रीने बिघडत नाही, त्याप्रमाणे हा क्रमयोगी मी परमात्मापणाने पूर्ण भरलेला असतो. तो सर्व बाजूने मला प्राप्त झाला असे होणे हीच माझी यात्रा होय. या यात्रेने तो माझ्या चांगल्या प्रकाराने यात्रेकरू होतो आणि शरीर स्वभाव वशात तो काही एक जरी करावयास बसला तरी त्या निमित्ताने मीच त्याला भेटतो. अर्जुना, तेव्हा कर्म आणि कर्ता हे जाऊन मी जो आत्मा त्या माझ्याशी ऐक्याला पाहून मला पाहिले असता मीच होतो. आरशाने आरशाला पाहिले असता ते न पाहणेच असते, अथवा ज्याप्रमाणे सोन्याने सोने झाकले असता ते न झाकणेच असते, दिव्याने दिव्याला प्रकाशले असता ते न प्रकाशनेच उत्पन्न होते, त्याप्रमाणे मद्रूप होऊन कर्म करणे ते करणे कोठचे. तो कर्मयोगी कर्म देखील करीतच असतो, परंतु अमुक एक कर्म मला कर्तव्य आहे ही गोष्ट जेव्हा संपते, जेव्हा कर्तृत्वाभिमान रहित कर्म होते, तेव्हा ते त्याचे करणे न केल्याप्रमाणेच आहे. कर्म मात्र मी झाल्यामुळे, मद्रूप झाल्यामुळे जे काहीच न करणे होते त्याचेच नाव माझे मर्माचे पूजन होय. म्हणून चांगल्या रीतीने कर्म करीत असताही अर्जुना ते त्याचे न करणे उत्पन्न होते, त्या महापूजाने तो माझी पूजा करतो. याप्रमाणे तो बोलेल ती माझी स्तुती आहे, तो पाहेल ते माझे दर्शन आहे, तो चालेल तेच मी जो अद्वितीय त्या माझी यात्रा करणे आहे. अर्जुना, तो जी कर्म करेल ती माझी पूजा होय, तो जी कल्पना करेल तो माझा जप आहे आणि तो ज्या स्थितीत असेल ती माझी समाधी अवस्था होय. ज्याप्रमाणे सोन्याचे कांकण सोन्याशी नेहमी अभिन्न असते, त्याप्रमाणे तो माझ्याशी या भक्तियोगाने नेहमी अभिन्न असतो. पाण्यात जशी लाट, कापुरात जसा सुवास अथवा रत्नात जसे तेज अभिन्न असते, फार काय सांगावे. सुताशी ज्याप्रमाणे वस्त्र अथवा मातीशी ज्याप्रमाणे मडके अभिन्न असते, त्याप्रमाणे तो माझा भक्त माझ्याशी अभिन्न असतो. हे सुबुद्धी अर्जुना, या स्वयंसिद्ध असलेल्या अभेद भक्तीने या सर्व दृश्य मात्रामध्ये तो ज्ञानी भक्त मला द्रष्ट्याला आत्मवाने जाणतो. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थांच्या द्वाराने वस्तू, सूक्ष्म व कारण या तीन प्रकारच्या उपाधींच्या विश्व, तेजस आणि प्रज्ञा या तीन उपाधितांच्या अभिमाने, जीवांच्या आकाराने व भावरूपाने जे जागृती व स्वप्न या दोन अवस्थेमध्ये असणेपणाने व अभावरूपाने, सुषुप्ती अवस्थेमध्ये नसणेपणाने जे हे दृश्य संपूर्ण विश्व अनुभवास येते, हे चांगल्या युद्धाचे अर्जुना, ते हे सर्वच मी द्रष्टा आहे. अशा या बोधाच्या भरात तो ज्ञानी भक्त लग्नामध्ये जसा धेंडा नाचतो तसा तो अनुभवाने नाचू लागतो. रज्जू आपल्या स्वरूपाने दिसल्यावर तिच्यावर भासणारा सर्पकार रज्जूच आहे असा ज्याप्रमाणे निश्चय होतो, अलंकार हा सोन्यापलीकडे गुंजभर देखील नाही, हे जसे दागिना आखून पक्के करावे, एका पाण्याशिवाय लाटेत दुसरे काहीच नाही हे पक्के जाणून असते, जसे लाटेला स्वतंत्र अस्तित्व आहे असे मानत नाही, अथवा स्वप्नातील सर्व पदार्थांचे जागे व माप घेतले असता ते स्वप्नातील सर्व पदार्थ आपल्याहून वेगळे आहेत असे ज्याप्रमाणे अनुभवास येत नाही, त्याप्रमाणे आहे नाही भावाभाव या रूपाने जे काही ज्ञेय स्फुरते ते मी ज्ञानातच आहे, हा त्याला अनुभव होऊन तो ज्ञानी भक्त तो अनुभव बघतो. तो असे जाणतो की मी जन्मरहित आहे, वृद्धपण रहित आहे, मी नाशरहित आहे, मी न गळणारा आहे, मी अपूर्व आहे, मी अपार आहे, मी आनंद आहे, मी न ढळणारा आहे, मी अच्युत आहे, मी अंतररहित आहे, मी द्वैतरहित आहे, मी सर्वांच्या आरंभीचा आहे, निराकार आणि साकारही मीच आहे, नियम्य मी आहे, नियामक मीच आहे, मी आरंभरहित आहे, मी अमर आहे, मी भयरहित आहे, मी सर्वांचा आश्रय आहे, आश्रिताय आहे, मी स्वामी व निरंतर असणारा आहे व स्वतः सिद्ध अखंड आहे, मी सर्व आहे, मी सर्वव्यापी आहे, मी सर्वांच्या पलीकडचा आहे, मी नवा व जुना आहे, मी शून्य आहे व मीच संपूर्ण आहे, जे काही मोठे आहे व सूक्ष्म आहे ते मी आहे, मी क्रियारहित आहे, मी एक आहे, मी अद्वितीय आहे, मी संगरहित आहे, शोकरहित आहे, व्याप्य आणि व्यापक मी आहे, उत्तम पुरुष मी आहे, मी शब्दरहित आणि वर्णरहित आहे, मी
रूपरहित आणि कुळरहित आहे. मी सारखा व स्वतंत्र आहे. सर्वां पलीकडचे जे ब्रह्म ते मी आहे. याप्रमाणे मला एकाला या अद्वितीय भक्तीने आत्मत्वे कडून यथार्थपणे जाणतो आणि याही बोधाला जाणणारा तोही मीच आहे हे तो जाणतो. जागे झाल्यानंतर स्वप्नातील अनेकत्व जाऊन आपले एकपण जे होते तेही आपल्याला जसे आपले ठिकाणीच काही काळ स्फुरते अथवा ज्या वेळेला सूर्याला प्रकाशन करतो तेव्हा सूर्यच प्रकाशक होतो व या प्रकाशक या व प्रकाश यांच्या अभेदाला दाखवणारा ज्याप्रमाणे तोच आहे. त्याप्रमाणे वेद्याचा ज्ञेय वस्तूचा लय झाला असता केवळ वेदक द्रष्ट जाणणारा होतो. पहा, तो वेदकही जाणणार आहे. त्या वेदाकडून जाणला जातो. हेही तो जो जाणतो. वेदाच्या निरासा अंती उरलेला जो वेदक तो ज्यावेळी आपण आपल्याला जाणतो त्या वेळेला वैद्य व वेदक यांचा अभेद्य आहे हेही जो जाणतो. अर्जुना, त्या आपल्या अद्वैतपणाला जाणणारे जे ज्ञान ते ज्ञान ईश्वर आहे व तो ईश्वरच मी आहे हे त्यांच्या अनुभवाला येते. मग द्वैत आणि अद्वैत यांच्या पलीकडला मीच एक आत्मा निसंशय आहे हे जाणून ते जाणणे जेव्हा अनुभवात प्रवेश करते म्हणजे ज्या अनुभवात आणण्याची उर्मी उरत नाही तेव्हा जागे झाल्यावर स्वप्नातील अनेकत्व जाऊन आपले एकपण जसे आपल्याला आपण दिसते आणि तोही जागृतीच्या एकाकीपणाचा अनुभव गेल्यावर ज्याप्रमाणे काय होऊन राहते हे कळत नाही. सोन्याचा दागिना कडे सोन्याच्या दृष्टीने पाहिल्याबरोबर अलंकार न आटता त्याची आठणी होते अथवा पाण्याशी मिसळून पाणी झाल्यावर मग त्या मिठाचा खारेपणाही जसा पाण्याच्या रूपाने राहतो व तो खारेपणाही नाहीसा झाल्यावर ज्याप्रमाणे ते मिठाचे पाणी झाले हा व्यवहारही संपतो त्याप्रमाणे मी देव तो भक्त हे जे द्वैत आहे ते द्वैत स्वानंदानुभवाच्या ऐक्याने कालवून माझ्याच मध्ये तो प्रवेश करतो आणि तो ही भाषा जेथे ज्या अनुभवात संपते तेथे मी हे कोणाला म्हणावायचे, कारण तो च्या सापेक्ष मी आहे आणि जेथे तो नाही तेथे मी कोण आहे. याप्रमाणे जेथे मी नाही आणि तो नाही त्या माझ्या स्वरूपी तो सामावतो. जेव्हा कापूर जळून संपतो तेव्हा त्याच वेळेला अग्नीची समाप्ती होते. मग दाह्य कापूर व दाहक अग्नी यांच्याहून वेगळे असलेले एक आकाश मात्र जसे उरते अथवा एकातून एक वजा केले असता जसे केवळ शून्य शिल्लक राहते त्याप्रमाणे आहे व नाही हे सापेक्ष भाव गेल्यावर जे होते ते मीच आहे. त्या स्वरूपी ब्रह्म आत्मा ईश या शब्दांचा काही लाग लागत नाही, कारण एक रस स्वरूपात अल्प अनात्मा व नियम्य यांच्या सापेक्ष असणारे जे ब्रह्म आत्मा ईश हे जे बोलणे त्यांच्या सापेक्ष जे न बोलणे त्या न बोलण्यालाही तेथे अवकाश राहत नाही. न बोलणे देखील न बोलणे ते तोंड भरून बोलावे व जाणीव येणे या दोन्हीचे भान टाकून ते जाणावे. त्या तेथे लाभाला लाभ प्राप्त झाला. प्रभा प्रभेकडून आलिंगले गेले व आश्चर्यात आश्चर्य उडाले. तेथे ऐक्यभाव ऐक्याला आला. विश्राम विश्रांतीला आला. अनुभव अनुभवाने वेडा झाला. फार काय सांगावे असे शुद्ध मी पण हे फळ त्या क्रमयोगाला क्रमयुगाच्या विस्तृत अशा वेलींचे सेवन करून क्रमयोगाचे आचरण करून मिळाले. अर्जुना, क्रमयोगी रूपी सार्वभौम राजाच्या मुकुटावर असणारे जे मी ज्ञानरत्न ते तो कर्मयोगी मोबदल्यात आपली जीवदशा मला अर्पण करून मिळवतो. अथवा क्रमयोगी रूपी मंदिराचा जो हा मोक्षरूपी कळस त्या मोक्षरूपी कळसावरील पोखरीचा विस्तार तो क्रमयोगी झाला. अथवा संसाररूपी अरण्यात जो क्रमयोगी चांगली वाट मिळाली आहे ती क्रमयोगी रूपी वाट माझ्या ऐक्यरूपी गावात प्रविष्ट झाली आहे. हे राहू दे. त्या भक्ता चित्तरूपी गंगोदकाने या क्रमयोगरूपी योगाने मी जो स्वानंदरूपी सागर त्या मला वेगाने गाठले. हे चांगले मर्म जाणणाऱ्या अर्जुना, क्रमयोगाची एवढी मोठी थोरवी आहे म्हणून आम्ही हा क्रमयोग तुला वारंवार सांगतो. योग्य देश, योग्य काल आणि योग्य पदार्थ यांच्या साधनाने प्राप्त करून घेतला तर मी प्राप्त आहे. एरवी नाही असा मी नाही, तर मी स्वतः सिद्ध सर्वांच्या स्वरूपाने मीच आहे. म्हणून माझ्या प्राप्तीविषयी काही श्रमावयाची जरुरी नाही. या उपायाने क्रमयोगी खरोखरच मी प्राप्त होतो. एक शिष्य व एक गुरु जो संप्रदाय खरोखरच प्रसिद्ध आला आहे तो माझ्या प्राप्तीचा प्रकार जाणण्याकरिता आहे. अरे अर्जुना, पृथ्वीच्या पोटात ठेवा आयता आहे, लाकडात अग्नी आयताच आहे व कासेत दूध आयतेच आहे. एरवी पाहिले तर जी गोष्ट स्वतः सिद्ध असते तीच प्राप्त होते, परंतु जी गोष्ट ज्या उपायाने प्राप्त होईल ते उपाय करावे लागतात. त्याप्रमाणे मी स्वतः सिद्ध आहे खरा, परंतु मला प्राप्त करून घेण्याकरिता उपाय करावे लागतात. 1228 ओवीत उपाय सांगून फळ सांगितल्यानंतर देखील हा साधन प्रकार सांगण्याचा देव पुन्हा का उपक्रम करीत आहेत असे कोणी विचारतील तरी या साधन प्रकार सांगण्याचा अभिप्राय असा आहे, कारण की गीतेतील बोधाचा चांगलेपणा हा आहे की संपूर्ण गीताशास्त्र हे मोक्षप्राप्तीचे उपाय सांगणारे आहे आणि दुसऱ्या शास्त्रांनी सांगितलेले मोक्षप्राप्तीचे उपाय प्रमाणसिद्ध नाहीत. वारा हा सूर्याआड आलेले ढग नाहीसे करतो, याशिवाय सूर्याला नवा तयार करीत नाही अथवा पाण्यावर आलेले गोंडा हात दूर करतो, नवे पाणी उत्पन्न करीत नाही. त्याप्रमाणे
आत्मदर्शनाला प्रतिबद्धक असा जो अविद्येचा आहे तो इतर शास्त्रे नाहीसा करतात. आणि एवढेच. याशिवाय मी जो स्वतः सिद्ध निर्मळ आहे असे झाल्याचे प्रकाशित होतो. म्हणून सर्वत्र शास्त्र ही अविद्येचा नाश करण्याला योग्य अशी आहेत. याशिवाय ती आत्मस्वरूपाच्या ज्ञान करून देण्यास स्वतंत्र नाहीत. त्या तत्वज्ञान प्रतिपादक शास्त्रांना जेव्हा त्यांच्या खरेपणाविषयीचा प्रश्न येतो तेव्हा त्यांना आपले खरेपणा सिद्ध करण्यास ज्या ठिकाणास यावे लागते ते ठिकाण हे गीताशास्त्र होय. पूर्व दिशा सूर्याने अलंकृत झाली असता सर्व दिशा जशा तेजाने युक्त होतात त्याप्रमाणे सर्व शास्त्रात श्रेष्ठ असलेल्या या गीतेच्या योगाने बाकीचे सर्व शास्त्र सणात आहेत. हे राहू दे. या गीताशास्त्राश्वराने जसा हाताने आत्मा घेता येईल असा उपाय मागे पुष्कळ विस्ताराने सांगितला, परंतु पहिल्याच ऐकण्याबरोबर हे देवाचे सांगणे अर्जुनाला क्वचितच समजले असा अभिप्राय करून अशा श्रीहरीने मनात धरून तोच विचार शिष्यांच्या अंतःकरणात प्रक्का दृढ होण्याकरिता श्रीकृष्ण आता थोडक्यात पुन्हा एक वेळ तोच विचार सांगत आहे. आणि गीता हे संपण्याचे ठिकाण आहे म्हणून प्रसंगानुसार गीतेच्या आरंभापासून तो शेवटापर्यंत एकाच अर्थाचे प्रतिपादन आहे हे श्रीकृष्ण दाखवित आहेत. या गीता ग्रंथाच्या मध्यभागी निरनिराळे प्रसंगी अनेक सिद्धांत मांडून जे निरूपण केले तरी तितकेही सिद्धांत या गीताशास्त्रात वर्णिले आहेत असे कोणी या ग्रंथाचा मागला पुढला संबंध न जाणून मानील तर महासिद्धांताच्या अभिप्रायात अनेक सिद्धांताच्या बाजू अंतर्भूत आहे असे सिद्ध करून जो सिद्धांत आरंभी सांगितला होता त्या सिद्धांताचेच ग्रंथाची समाप्ती करीत आहेत. या गीतेत अविद्येचा निराश करणे हा विषय आहे आणि त्या योगाने मोक्ष मिळवणे हे प्रयोजन आहे. अविद्यानाश आणि मोक्षप्राप्ती या दोहों साधन केवळ ज्ञान आहे. हे इतकेच नाना प्रकारांनी या ग्रंथात विस्तृतपणे सांगितले आहे. हे आता 2 अक्षरात थोडक्यात पुन्हा सांगावे म्हणून साध्यही प्राप्त झाल्यावर साधनाचे स्वरूप पुन्हा सांगण्यास देव याच वर सांगितलेल्या अभिप्रायाने प्रवृत्त झाले. झालेली माऊलींची सेवा माऊलींच्या समाधीवर अर्पण करूया आणि सेवेला स्वल्प विराम देऊया. रामकृष्ण सर्व.